क्वेश्चन असा आहे की आजच्या कलयुगामध्ये जगताना कुठला लव्ह मॅरेज चांगला आहे की अरेंज मॅरेज? व्हॉट इज युअर ओपिनियन? माझ्यासाठी तरी बेटर आहे, कारण की माझ्या तर लव्ह मॅरेज. बट आपण नॉर्मल एक बघितलं की लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज, तर काय म्हणजे कुठलं बेटर आहे? बेटर असं म्हणणार नाही. लाईक मोस्टली पीपल प्रिफर की अरेंज मॅरेज बेटर आहे, कारण की अरेंज मॅरेज मध्ये सगळं ऑलरेडी आपण म्हणतो सेटल्ड असतं, सॉर्टेड असतं, राईट. बट इन लव्ह मॅरेज एक असं काइंड ऑफ लव्ह असतं ज्याच्यावर आपल्याला खूप काम करावं लागतं आपल्या स्किल सारखं, असं मला वाटतं. बिकॉज बट मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स दे हॅव मॅरिड, लाईक त्यांची लव्ह मॅरेज झाल्या, आम्हीच सांगितलेलं की असं असं आहे म्हणून. आणि बरे असे पण आहेत की आम्ही बघायला गेलो पोह्याच्या कार्यक्रमाला आणि मुलगी पसंत आहे, असे पण आहेत. बट ते सांगतात मला की ह्या गोष्टी करायला लागतात लग्नानंतर, की भले लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, कारण लग्नानंतर तो नवरा आणि ती बायको आहे आणि त्यांच्यातलं काय असतं ते त्यांना सॉर्ट आउट करावं लागतं. हॅलो मॅम, तुमचं नाव काय? निर्जरा राजाराम कदम, मला सुनील दोडमनी. ओके, कुठून आहात तुम्ही? मुळशिंगी. ओके, तर माझा क्वेश्चन असा आहे की आजच्या कलियुगामध्ये जगत असताना लव्ह मॅरेज चांगला आहे की अरेंज मॅरेज? काय बेटर आहे किंवा का? माझ्या तर लव्ह मॅरेज. काय अरेंज मॅरेज मध्ये का नाही आताची पिढी आहे ती का नाही लग्न करून घेतात, खरं का नाही सांभाळत नाहीत आताच्या पोरींना. आणि लव्ह मॅरेज मध्ये का नाही सांभाळतात, केअर बी करतात, बघतात बी चांगलं आहे. त्याच्यामुळे का नाही माझ्या मतीनं लव्ह मॅरेज बेटर आहे आता सध्या तर. दादा, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मताने सुद्धा लव्ह मॅरेज सुद्धा चांगलं बेटरच आहे, कारण मी पण लव्ह मॅरेज केलंय. लव्ह मॅरेज बेटर असं का आहे की कारण लव्ह मॅरेज मध्ये आपण आधीपासून ओळखत आलेलो आहे, त्यामुळं लव्ह मॅरेज बेटर असं वाटतं मला. मग अरेंज मॅरेज पण टिकतात ना, असं काही नाही की लव्ह मॅरेजेस टिकतात. मग अजून काय बेटर वाटतंय की? ते कसं आहे अरेंज मॅरेज केलं ठीक आहे ना, दोन डबल करण्यात ते इंटरेस्ट असतं कोणाला. एक जण कसं असतात डबल करतात ना, म्हणजे बाहेर बी एक आणि घरात बी एक, एक्स्ट्रा मॅरेजला फेअर. त्यामुळे का नाही लव्ह मॅरेज मध्ये एक लॉयलिटी राहते की हा काय राहते की म्हणजे लॉयल असते ना लव्ह मॅरेज मध्ये. की एक चान्स आहे. ओके, तुमचं काय आहे? लव्ह मॅरेज आमचं बी आता काय आता ठीक आहे. किती वर्ष झालं लग्नाला? झालं की आता आता जास्त 1 वर्ष झालं. एक वर्ष झालं. थँक्यू सो मच.